महत्त्वाची बातमी आहे। आमदार प्रज्ञा सातव यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे। आज त्यांनी विधान परिषद सभापतींची वेळही मागितलेली होती। आता पुढे नेमकं त्या काय पाऊल उचलणार याची उत्सुकता आहे। जोरदार चर्चा आहे की त्या भाजपमध्ये प्रवेश करतील। काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या त्या पत्नी आहेत। त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची आमदारकी दिली गेलेली होती, पण पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून ते हे पाऊल उचलत असल्याचं सध्या बोललं जात आहे। विधिमंडळामध्ये त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत, त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, राजीनामा सुपूर्द केलाय, पुढची वाटचाल कशी असेल? नक्कीच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान भवन सचिव जितेंद्र भोळे यांना राजीनामा सुपूर्द केलेला आहे आणि एकूणच पुढची वाटचाल पाहायची तर आता ते भाजपमध्ये आपल्याला पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतील। एकूण कुठेतरी मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य असेल किंवा नाराजी काँग्रेसच्या प्रदेशात शोधात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात जे आउटगोईंग आहे ते आपल्याला काँग्रेसमधनं इतर पक्षांमध्ये होताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर या पक्ष प्रवेशाकडे देखील बघितलं गेलं पाहिजे। एकूणच भाजपमध्ये हा पक्षप्रवेश होतो आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील हिंगोलीतले हे देखील आपल्याला भाजपकडे आधीच आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे प्रज्ञा सातव देखील आता त्याच वाटेवर आल्याचं दिसतंय। एकूणच आमदारकीची टर्म ही त्यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला अजूनही पाहायला मिळत होती, मात्र तरीही त्यांच्याकडनं ही मोठी रिस्क एक म्हणावी लागणार आहे जी घेण्यात आलेली आहे आणि आज आपल्याला भाजपमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होताना दिसेल। या सगळ्याचा हिंगोलीमध्ये काँग्रेसला किती मोठा फटका बसेल? मोठा फटका म्हणावा लागणार आहे। एकूणच राजीव सातव गेल्यानंतर सगळी कमान ही कुठेतरी प्रज्ञा सातव आणि इतर जे काही नेते तिथं होते त्यांच्या यावर आपल्याला पाहायला मिळत होती। मोठा वर्ग हा आपल्याला काँग्रेसला मानणारा आपल्याला तिथं पाहायला मिळत होता। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते मात्र एकूणच राजीव सातव गेल्यानंतर कुठेतरी जो मराठवाड्यातला हा भाग आहे तिथून महायुतीकडे मोठ्या प्रमाणात वाटचाल ह्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडनं आपल्याला केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर आता मागील एका वर्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधनं महायुतीमध्ये असेल किंवा मग भाजप किंवा शिवसेना असेल इथं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे ही वाटचाल पाहायची तर तशी उशिरा झाल्याची आपल्याला म्हणावं लागणार आहे। त्यामुळे आता पदाधिकारी गेल्यानंतर नेते देखील आता आपल्याला काँग्रेसमधनं हे पद सोडताना दिसत आहेत। अभिषेक, तुला विनंती, तू सोबत राहा, आणखी काही अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। तर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार